नेक्स्ट, एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे व कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे, तर त्या पट्टीची परिमिती किती? आयत आहे, एका आयताची एक बाजू, मोठी बाजू किती आहे? 40, आणि त्याचा कर्ण तुला किती दिला? 1 न मोठा म्हणजे 41, आणि तुला मी त्रिकुट सांगताना सांगितलेलं की 40 आणि 41 असेल तर हे किती असतंय? 9. 40 9 41. ठीक आहे, 40 9 41 म्हणजे दोन बाजू मिळाल्या 40 आणि 9. त्यांनी काय विचारले तुला? परिमिती विचारल्या सगळ्या बाजूंची बेरीज, म्हणजे 40 आणि 9 49, आणि सेम असंच 49 इथं पण असणार, म्हणजे 49 आणि 49 किती येणार? 98. अवघड होता का हा? मला तर वाटत नाही की हा अवघड होता प्रश्न. ठीक आहे, तुम्ही सांगायचं मला अवघड सोपं, आपण सगळं मोजून काढूया किती काय काय होतंय ते. ठीक आहे, चलो. हा तेच म्हणतोय मी, काय फालतूपणा. झूम करा, पेपर तुमच्या हातात आहे, बसमध्ये असणार आहे, तुम्ही रिक्षामध्ये असणार आहे, घरात असणार आहे, मेसमध्ये असणार आहे. दोन संख्या 5 7 या प्रमाणात आहेत. जर दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळवले तर त्याचे प्रमाण 7 9 होते. मग मूळ संख्यांमधला फरक विचारलाय त्यांनी तुला, मूळ संख्यांमधला फरक. पण दोन्हीकडे 12 मिळवले याचा अर्थ हे वयवारीच आहे, दोघांची वय वाढतात तसा प्रश्न आहे. मग आपण काय करतो, पहिल्यांदा काय होतं? 5 7, दोन्हीकडे 12 मिळवलं तर झालं किती रे? 7 9. पहिल्यांदा चेक करायचं दोघांच्यातला फरक सेम पाहिजे, तर आहे का सेम? इथं पण 2चा इथं पण 2चा आहे का 2चा फरक? म्हणजे आपल्या भाषेत 2 ला ते किती म्हणतायत? 12. आणि विचारलंय काय? त्या दोन संख्येतील फरक विचारलाय, त्या दोन संख्येमधला फरक 2 आहे. ठीक आहे, आणि आपलं पण इथं 7 चं 9 झालंय, 2 न वाढलंय, 2 ला 12 तर 2 ला पण 12. एजेसच्या कन्सेप्ट न सोडवायचा प्रश्न होता, एक्स वाय ची गरज नव्हती. चलो पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघा काय. दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करतात. एकत्रितपणे 24 तासात जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट काम करते, म्हणजे एक जण जर एक बर्गर खात असेल तर दुसरा 3, इफिशियन्सीचा रेशो 3:1, तर फक्त वेगाने काम करणारे. मला सांगा, दोघं मिळून दिवसाला किती बर्गर खातायत? 4, आणि किती दिवसात संपवतायत? 24. म्हणजे बर्गर किती असणार? 24 गुणिले 4, याचा अर्थ 96 बर्गर, म्हणजे 96 टोटल वर्क. विचारले काय? फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात? वेगाने काम करणारी व्यक्ती दिवसाला किती खाते? 3, तर 96 बर्गर खायला त्याला किती वेळ लागेल? 96 भागिले 3, 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 32 तास लागतील. कुठलं एक्स वाय वगैरे इथं चालत नाही, प्युअर कन्सेप्ट लागते वर्क टाइमला. तुम्ही ते रट्टेबाजीची पद्धत सोडून द्या आता, त्याचा काही उपयोग नाही. झालं तर 81 82 83 काय काय उत्तर आलतं? ह्याचं उत्तर आलतं 12, त्याचं आलतं 98, आणि याचं आलं 32. पुढचा प्रश्न पाहू. रणधीर जवळ बघा, हा तर प्रश्न जो माझा विद्यार्थी आहे तो कसा सोडवतोय बघा. रणधीर जवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% दशांश दराने, तर उर्वरित रक्कम स्कीम बी मध्ये 8% दशांश दराने सरळ व्याज दराने गुंतवतो. जर त्याला एका वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम बी मध्ये किती गुंतवली? एक्स आणि वाय पकडायचं नसतंय, आपण सरळ काय टोटल किती व्याज मिळालं? 710. किती रुपयांवर? 10,000 रुपयांवर त्याला 710 मिळालं, तर 100 वर किती? 2 शून्याला 2 शून्य, 1 शून्याला 1 शून्य, 71/10 म्हणजे 7.1% त्याला टोटल व्याज मिळालं. पण दोन स्कीमा होत्या, दोन स्कीमा एकत्र केल्या, मिक्सर वापरू शकतो का नाही? वापरू शकतो. मग स्कीम ए स्कीम बी, स्कीम ए मध्ये किती टक्के होते? 5%, स्कीम बी मध्ये किती टक्के होते? 8, आणि मिक्सरचं किती आहे एकत्र? किती आहे? 7.1. लावू काय ॲलिगेशन? 7.1 मधून 5 गेले 2.1, 8 मधून 7.1 गेले 0.9, म्हणजेच 9/21, 3 त्रिक 9, 3 7 21. म्हणजे जी काय रक्कम होती ती किती प्रमाणात गुंतवली? 3:7 प्रमाणात गुंतवली. विचारलंय काय? बी मध्ये. आता बी मध्ये किती गुंतवले? 7च्या प्रमाणात गुंतवले. टोटल रक्कम 10,000, 3:7 म्हणजे 3,000, आणि इकडे किती? 7,000. बी मध्ये किती गुंतवले? 7,000 गुंतवले. आणि तेवढं पण करायची गरज नाही. जर बी 7 आलाय तुझा, तर उत्तर तुझं 7च्या पाड्यात पाहिजे. हे 7च्या पाड्यात नाहीये, 7च्या नाहीये, 7च्या नाहीये. उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. होतंय का नाही ॲलिगेशन न? बोला, ॲलिगेशन न होतंय का नाही? कळलंय का सगळ्यांना? एक्स आणि वायची गरज आहे का भला मोठं पसारा करायची?
जेव्हा आपण दोन गोष्टी एकत्र करतो तेव्हा आपण काय वापरू शकतो, एलिगेशन हे मेथड वापरू शकतो. चला पुढचा प्रश्न, जर एका आयताची लांबी 40% ने वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी रुंदी काय करायची, किती टक्क्याने कमी करायची. हे कशासारखं आहे, साखरेची किंमत वाढली तर साखरेचं प्रमाण कमी. आता 40% वाढलं याचा अर्थ 100चं किती झालं, 140. किंमत आयताची लांबी वाढली तर रुंदी काय करायला लागणार तुला, 140 ची 100. फक्त उलट कर बोललोय तुला. मग 140 ची 100 म्हणजे कितीने कमी झालं, 40 न. 140 वर 40 कमी तर 100 वर किती, शून्याला शून्य गेले, बेदुनी 4 बेसाती 14, 200 भागिले 7 म्हणजेच किती रे, 7 दुनी 14 उरले 6, 7 8 56 उरले 4 छेदात 7, 28.4/7 न कमी करावं लागेल. होता प्रश्न घेतलाय. साखरेची किंमत 40% वाढली तर तेवढाच खर्च करण्यासाठी किती प्रमाण कमी करावं, त्याचं सेवन कितीनं कमी करावं, झालं का नाही. ठीक आहे, चलो येतंय का नाही उत्तर, हो नाही काय तर बोला. आलंय तुमचं नाही आलं, जे काय असेल ते बोलायचंय. पुढे जाऊ आपण, पुढचा प्रश्न पाहू. चला, टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे सडके होते. 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80 आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे, काय वाचत बसतो आपण, सुरुवातीला 100% होते, 10% सडके निघाले, राहिले किती, 90. परत शिल्लक आंब्यांपैकी म्हणजे ह्या 90 पैकी 80% मित्राने दिले. 90चं 80% किती असते, 9 8 72, तर उरलं किती रे, 18. ठीक आहे. जर तिच्याकडे 45 आंबे उरले, आपल्या भाषेत किती उरलेत, 18%, म्हणजे आपल्या 18ला ती किती म्हणते, 45 म्हणते. तर तिने बाजारातून किती आंबे खरेदी केले, बाजारातून किती घेतलेले, 100. मग हे काढता येतं का नाही तुम्हाला, 18ला 45 म्हणते तर 100ला किती, काय करतो आपण, 100 गुणिले 45 भागिले 18, 9 दुनी 18, 9 5 45, बे 1 बे, 50 दुनी 100, 50 5 250, 250. ऑप्शन नंबर 2. जमलंय का, असंच केलंय का टीनाने बाजारातून एक आंबे आणले होते, असलं केलंय. तसल्या कशाची गरज नाही, इवन हे पण करावं लागत नाही, तुम्ही इथल्या इथं करू शकता. 9 दुनी 18, 9 5 45, 2 ला 50 न गुणलं म्हणून ह्या 5 ला पण 50 न गुणा, 250. हे असं तिरकस गुणाकार पण आपण लिहित नाही. समजलं, 86चं आलं, 250 आंबे सुरुवातीला खरेदी केले होते. परत बघ, एका वस्तूवर घेतलाय का नाही हा प्रश्न, घेतलाय का नाही. एका लाईन मध्ये प्रॉफिट लॉस सोडवतो, एका लाईन मध्ये. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकाला 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो. आता जे दिलंय ते बघायचं, काय दिलंय, छापील किंमत दिलेली आहे, किती दिली आहे, 750. छापील किंमत दिली तर छापील किमतीवर डिस्काउंट असतो, नफा किंवा तोटा नसतो. तर डिस्काउंट किती दिलाय, 10% सूट देतोय, म्हणजे 90%ला विकतोय. आणि असं 90%ला विकलं तरी त्याला फायदा कितीचा होतोय, 25%चा. म्हणजे हे जे काय आहे ते किती आहे रे, 125. आणि ह्याला जर 100 न गुणलं तर मला काय मिळेल, खरेदी किंमत मिळेल. हे असं केल्यानं 100ला 100 इथंच गेलं. 25 5 सव्वाशे, 25 त्रिक 75, 25 0 0, 5 1 5, 5 6 30, 96 54. म्हणजे काय रे, खरेदी किंमत किती होती, 540. सेम टू सेम प्रश्न वन शॉट मध्ये आहे, परत वन डे रिव्हिजन मध्ये आहे, फास्ट ट्रॅक मध्ये आहे, मोठ्या बॅच मध्ये तर असणारच आहे. सेम टू सेम एक्झॅक्ट, आणि परीक्षांच्या दोन्ही टेस्ट सिरीज मध्ये आहे. पण तुम्हाला वाटतं की तसं नाही होत बाबा, कसं काय, सगळं होतं. काही नाही, कुठं तू फक्त मला दाखवायचं 20 प्रश्नात फॉर्म्युला कुठं लावलाय किंवा एक्स कुठं वापरलं एवढं सांगायचं. जिथे इक्वेशन्स आहे तिथंच फक्त एक्स येणार आहे, बाकी कुठंच एक्स येणार नाही. किती असेल रे, 540. पुढचा बघू. पहा काय पुढचा प्रश्न, रूट 45 अधिक हे असं दिसलं की पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, ह्याला रूटातनं बाहेर काढायचं. मग ह्याला मी काय करू शकतो, 5 गुणिले 9 स्क्वेअर नंबर मध्ये, परत इथं 5 गुणिले 49, परत इथं 5 गुणिले 5 सक 30, 5 चोक 20, आणि इथं 5 गुणिले 5 त्रिक 15, 5 सक 30. मग बघा 9चं वर्गमूळ काय असते, 3, म्हणजे हे काय येणार, 3√5 प्लस 49चं वर्गमूळ 7, 7√5 डिवायडेड बाय, हे भागिले सरळ भागाकार असा केला. परत 64चं वर्गमूळ 8√5 वजा 36चं वर्गमूळ 6√5.
3√5 आणि 7√5, 7 आणि 3 10√5 बेरीज केली आणि 8तून 6 गेले 2√5. √5 कॅन्सल, 10/2 किती आलं रे? 5. काय येणार याचा आन्सर? 5. कुठला टॉपिक आहे? बेसिक इंडायसेस, घातांक, त्याच्यामध्ये आपण हे सगळं शिकतो. पुढे नेक्स्ट दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने, एवढं दिसलं की तुला कळलं पाहिजे वेगांची वजाबाकी होणार, आधीच करून घेशील तू. हे 24 आणि हे 12, 36 झाली वजाबाकी. ठीक आहे, आणि 20 सेकंदात ओलांडते. स्पीड माहित आहे, टाइम माहित आहे. स्पीड इंटू टाइम बरोबर डिस्टन्स, पण हे किलोमीटर पर आवर आहे म्हणजे ह्याला 5/18 केलं पाहिजे. 18 दुनी 36, काय येणार मग? 5 दुनी 10, 10 गुणिले 20 किती आलं रे? 200. 10 गुणिले 20 किती आलं? 200. ऑप्शन नंबर 2. काही वेगळं करत नाही. 200 मीटर उत्तर याचं आहे. पुढे जाऊ आपण. बघा खालचा प्रश्न. एक दुकानदार एका वस्तूची खरेदी 1200 मध्ये करतो आणि ती विकतो. सेम प्रश्न एकाच पेपर मध्ये. ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल, तर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. तर वस्तूची मार्क केलेली किंमत आता 1200 मध्ये खरेदी करतो. 1200 मध्ये खरेदी केली, त्याला नफा, खरेदी म्हणले की नफा आधी येणार. नफा किती झाला? 20%. 20% नफा झाला तर 120%. 20% नफा झाला तर 120%ला विकली. पण कधी? 10% सूट दिल्यावर. म्हणजे हे जे काय आहे ते किती आहे रे? 90 आहे. मग मी ह्याला जर 100 न गुणलं तर मला MRP मिळणार. 100 ला 100 कॅन्सल, 0 ला 0 गेले. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 चौक 12, 400 गुणिले 4, 1600. कन्सेप्ट शिकवताना प्रॉफिट लॉस मध्ये एकच एक्झाम्पल जे 3 प्रकारे घेतलं होतं, त्यातलं दोन्ही पण त्यांनी विचारलं. पहिल्यांदा MRP काढा आणि परत आता MRP काढा आणि मगाशी खरेदी किंमत काढा. सगळं फिरवून बिरवून सगळं झालं का? जे दिलंय त्याप्रमाणे जायचं. खरेदी दिली तर नफा तोटा घ्यायचा, MRP दिलं तर डिस्काउंट घ्यायचा. हे सगळं सांगितलं होतं, हो की नाही? बोला. चलो पुढे. ह्याच्या खाली नाही ना प्रश्न? नाही. चला आता हा एक प्रश्न आहे, याचं उत्तर आयोग काय देईल त्याचं त्यालाच माहिती. काय प्रश्न आहे? कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात. आता मी म्हणू शकतो हे दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे, दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे अचूक स्पष्टीकरण पण आहे असं पण म्हणू शकतो. पण आयोग म्हणेल की नाही कापसासाठी वेगळ्या पण गोष्टी असतात वगैरे वगैरे, त्यामुळे ते स्पष्टीकरण नाही असं पण म्हणेल. पण प्रायमा फेसी म्हणजे बघता क्षणी जे उत्तर वाटतंय ते ऑप्शन नंबर 1 आहे याचं. चला हा एक चांगला प्रश्न आयोगाने विचारला होता. लेट्स सी काय म्हणतोय प्रश्न. एका शाळेमध्ये ABCDE आणि F अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात, त्यापैकी एक अनिवार्य आहे आणि दुसरा ऐच्छिक आहे. एक अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आणि दुसरा ऐच्छिक आहे म्हणजे ऑप्शनल आहे. ठीक आहे. डी चा ऐच्छिक विषय इतिहास आहे, जे दिले ते लिहून घेऊ. डी चा ऐच्छिक विषय इतिहास आहे की जो 3 जणांचा अनिवार्य आहे, तो इतिहास अजून 3 जणांचा अनिवार्य इकडे येणार आहे. ते E आणि F 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. E आणि F चा दोघांपैकी कुठला तरी एक विषय भौतिकशास्त्र आहे, म्हणजे दोघांचा पण अनिवार्य असेल किंवा ऐच्छिक असेल. F चा गणित विषय अनिवार्य आहे. आता F चा जर गणित अनिवार्य असेल तर भौतिक कुठे येणार? इथे येणार. बरोबर. तो C आणि E चा ऐच्छिक विषय आहे गणित. C आणि E चा गणित हा विषय काय रे? ऐच्छिक आहे. ते ऐच्छिकच्या खाली लिहिलं. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत. पण त्यांनी काय सांगितले ते डी च्या अगदी उलट आहेत. आता डी चा इतिहास असेल इथं असेल ऐच्छिक मध्ये, तर ए च्या इथं असणार आणि इंग्रजी कुठे येणार? इंग्रजी. ठीक आहे, बरोबर. रसायन शास्त्र हा केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. सी आणि ई च हे गणित डबल झालं बघ. इथं गणित लिहू शकतो आपण, इथं गणित लिहायची गरज नाही आणि भौतिकशास्त्र ह्या ई च इथं लिहिलं आपण. चला रसायनशास्त्र कुणाचा तर ऐच्छिक आहे, रसायनशास्त्र कुणाचा तर ऐच्छिक आपण इथं देऊन ठेवलं.
यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. अनिवार्य विषय इंग्रजी आहे एकमेव महिला शिक्षकाचा. ठीक आहे. तर सी चा अनिवार्य विषय कुठला, सी चा अनिवार्य विषय कुठला असं त्यांनी विचारलेलं आहे. तर मला सांगा सी चा अनिवार्य विषय काढायचा आहे. इतिहास तुला 3 ठिकाणी फिल करायचा आहे. इतिहास तुला 3 ठिकाणी फिल करायचा आहे. आणि त्यांनी अजून एक सांगितले शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. मग इंग्रजी कुठे येणार, इथं एकमेव महिला शिक्षक जी कोण असेल ती बी. आणि मग बाकीचे 3 इतिहासनं फिल करायचे. हा इतिहासनं फिल केला, हा इतिहासनं फिल केला, झालं. तर सी चा अनिवार्य विषय कुठला, सी चा अनिवार्य विषय कुठला आहे, इतिहास आहे. तुमचं आलंय का याचं उत्तर, याचं उत्तर आलंय तुमचं, पहा. चलो नेक्स्ट, चला पुढे जाऊ आपण. बॉड मास विचारलेला आहे, त्या पद्धतीनं करायचं. आता अधिक म्हणजे गुणिले आहे, अधिक म्हणजे गुणिले, आणि गुणिले म्हणजे काय आहे, भागिले आहे. म्हणजे 231 भागिले 11, 231 भागिले 11. आणि अधिक म्हणजे काय, गुणिले, गुणिले 23, वजा म्हणजे अधिक, अधिक 82. आणि परत इथं काय रे, इथं भागिले, भागिले म्हणजे वजा म्हणजे 40. सॉल्व करू. 11 दुनी 22, एक उरला, 11 एके 11 गुणिले 23 अधिक 82 वजा 40 किती असते, 42. गुणाकार करा, 21 त्रिक 63, 21 दुनी 42 आणि 6 48 अधिक 42, 3 आणि 2 5, 48 आणि 4 52. किती आला आन्सर, 525. ऑप्शन नंबर 3. डन. नेक्स्ट, चला साधा प्रश्न हा. अरे खालचे राहिले त्याचे, काय ना याचं थोडासा अँबिग्युअस आहे, पण बघूया आपण काय काय करू शकतो याच्यात. काय काय दिले, चौरस, चौकोन, समभुज. तर सगळ्यात पहिल्यांदा चौकोन सगळ्यात मोठा असते. क्वाड्रिलॅटर कुठल्या पण 4 बाजू म्हणजे चौकोन, त्याच्यामध्ये समभुज चौकोन आणि समभुज चौकोनातले काय काय चौरस, असा आपण ऑप्शन नंबर 3 याला म्हणू शकतो 94च. पुढे जाऊ आपण. इक्वेशनचे प्रश्न आलेत बघा. कुठलं तरी एक समान पाहिजे, इथं 3 आणि 3 समान आहे, तर याला आपण समान करून घेऊ, ऍडिशन करून घेऊ. 2x 2x 4x आणि 118 वजा 62 किती येते, 8तून 2 गेले 6, 11तून 6 गेले 5. तर x बरोबर काय आलं, 14 चौक 56. x बरोबर 14 आलं, पण त्यांनी तुला y ची किंमत विचारली, कशात पण पुट कर. 14 दोन्ही 28 म्हणजे 3y बरोबर 118 आणि इकडचा 28 तिकडे वजा जाणार, म्हणजे इथे किती येणार, 90 येणार. मग 3y बरोबर 90, तर y बरोबर किती येणार, 30. y बरोबर किती आलं, 30. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 y बरोबर आलं 30. पुढचा प्रश्न पहा. डायरेक्शन वरचा प्रश्न आहे हा. काय म्हणले, एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर जातो. पश्चिमेकडे 2 किलोमीटर जातो, गेला पश्चिमेकडे 2, नंतर उजवीकडे वळतो. नंतर उजवीकडे वळतो म्हणजे वर वळला आणि 2 किलोमीटर परत जातो. नंतर तो उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर जातो. 7 किलोमीटर, आता हे 2 आणि हे मग 5 धावला, तो 7 किलोमीटर धावला. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किलोमीटर. पहिलं वळण घेतलं उजवीकडचं 2, परतचं 2, मग ह्या 5 मधलं 2 गेलं, तर हे राहिलं किती, 3. इथं त्याचं सुरुवातीचं घर होतं. तर ज्या घरात त्याने लूट लपवली त्या घरात पोहोचण्यासाठी आता 2 पासून इथं जायचंय त्याला, तर किती जायला लागणार, 3 किलोमीटर जावं लागेल. हे खिशातले प्रश्न आहेत, खिशातले मार्क आहेत, हे चुकायचे नाही आहेत तुम्हाला, हे एकदम व्यवस्थित प्रॉपर सोडवायचे आहेत. नेक्स्ट, काय विचारलंय, अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कुठली अक्षर मालिका आहे. प्रत्येक वेळी 1 न कमी होत जातं, तर याचा आहे ऑप्शन नंबर 4. पहिले 1 2 3 1 न कमी होत नाही. तर करून बघ, ABCDEFGHIJKLM
NOPQRSTUVWXYZ. एफ नंतर एल आलंय, एफ नंतर एल, 3 आणि 2 5 सोडले. आता एल नंतर 4 सोडले पाहिजेत, 1 2 3 4 आणि क्यू यायला पाहिजे. आहे का क्यू? आहे. क्यू नंतर 3 सोडले पाहिजेत आणि काय यायला पाहिजे? यू. आहे का यू? आहे. यू नंतर 2 सोडले पाहिजेत, यू नंतर 2 सोडले. एक्स आहे का? आहे. आणि एक्स नंतर वाय सोडून झेड आहे का? आहे. म्हणजे 5 4 3 2 1 असं सोडून कुठला ऑप्शन येतोय? ऑप्शन नंबर 4. पहिल्या तिन्हीत कुठं ना कुठं तरी ते चुकलेलं आहे. हा एक खूप चांगला प्रश्न आहे. हा एक खूप चांगला प्रश्न आहे. बरेच लोक ऑप्शन वरून जातील, पण तुम्हाला प्रॉपर मेथड सांगतो मी याची. काय सांगितलंय त्यांनी? काय सांगितलंय? प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून ती उभी होती. शाळेत पोहोचली तेव्हा ती दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे आणि 1 वेळा उजवीकडे वळली, तर घरून निघताना तिचे तोंड कुठल्या दिशेला होते? आपण उलट करायचं. 1 वेळा उजवीकडे आहे ना, आपण 1 वेळा डावीकडे वळवायचं. परत 2 वेळा डावीकडे आहे ना, आपण 2 वेळा उजवीकडे वळवायचं, एकदा आणि दोनदा. बरोबर? म्हणजे घर तिचं इथं असणार आहे. पण बस कशी निघणार? बस अशी निघणार. बस जर अशी निघणार तर घरातून निघताना तिचा चेहरा कुठल्या दिशेला होता रे? तिचा इकडं चेहरा होता. इकडची दिशा कुठली आहे? पूर्व. वाटल्यास बघा, पूर्वला होता चेहरा, तर ती काय रे 2 वेळा डावीकडे वळली, पुढे आली, एकदा डावीकडे वळली, ठीक आहे, परत दुसऱ्यांदा डावीकडे वळली, ठीक आहे, आणि परत एकदा उजवीकडे वळली. आली का दक्षिणेला होता का चेहरा तिचा? सरळ मार्गी. आपण उलट मार्गी सोडवला आधी, तर काय येणार याचा आन्सर? ऑप्शन नंबर 1 पूर्व. शेवटचे 2 प्रश्न. हा पण चांगला प्रश्न आहे. पहा काय प्रश्न आहे हा. 99 नंबरचा कुठली संख्या येईल विचारलं. याच्या जागी काय केलंय त्यांनी? याच्या निम्म केलंय. 38च्या निम्म, 38च्या निम्म किंवा 68च्या निम्म. 68च्या निम्म किती? 34. आणि 34 आणि 38 किती येतंय? 72. 100च्या निम्म 50, 50 आणि 87 किती येतंय? 137. तसं 30 मध्ये किती मिळवल्यावर 54 येतंय? 30 मध्ये 24 मिळवल्यावर 54 येतंय. पण इथं काय पाहिजे रे? 24 ची डबल पाहिजे ना, 48. जेणेकरून आपण 48च्या निम्म 24, 24 आणि 30 54. गडबडीत हे उत्तर लिहायचं नाही. याचं उत्तर काय? 48 उत्तर आहे. बऱ्याच लोकांनी गडबडीत लिहिलेलं असू शकतं. समजतंय का? बघताय का नाही कोण? कळलं का मुलांनो? सांगा. चला शेवटचा प्रश्न. सर पश्चिम येतंय. कसं काय पश्चिम येतंय बाळा? तोंड विचारलंय, तिचं घर कुठल्या दिशेला विचारलं नाही. डीचं इंग्लिश येईल. विश्वजित, पश्चिम कसं येईल? पश्चिम कसं येईल सांगा मला. पश्चिम येतंय. चल परत घेऊ आपण. शेवटचा प्रश्न बघून ते परत घेऊ. माझ्या मते तर नाही येणार, पण लेट्स सी. पुढचा काय? हा बघा फरक. ते नेहमीचा आयोग. 14 आणि 13. 13 नंतर 17, 13 आणि 4 17, परत 17 आणि 4 21. ह्यात 21 वाढवलं तर हे 65. परत किती येते? 21 आणि 4 25, 65 आणि 25 90. म्हणजे काय येणार रे? 13 17 21 25 29 असा 4 4चा गॅपचा फरक आहे. कळालं का? समजलं का? ठीक आहे. प्रज्ञाची बस जेव्हा शाळेत पोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. म्हणजे तिची बस आहे, ठीक आहे, ती दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. डन. घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे वळली आणि 1 वेळा उजवीकडे वळली. मी म्हणतो की घरून निघताना ती बस अशी होती, पश्चिमेकडे. माझं उत्तर एक्सप्लेन करतो, आपण तुमचं उत्तर एक्सप्लेन करू. ठीक आहे. घरून निघताना ती 2 वेळा डावीकडे वळली, गेली 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 गेली, डावीकडे वळली, एकदा डावीकडे वळली, परत खाली खाली आली, परत डावीकडे वळायचंय. खाली येताना डावी दिशा कुठली असती? ही असती. परत डावीकडे वळली इथं. म्हणजे इथं एकदा वळली, इथं एकदा, 2 वेळा डावीकडे वळली आणि 1 वेळा उजवीकडे वळली. आणि आता 1 वेळा उजवीकडे वळली बस, आणि बस जाऊन अशी थांबली.
आली का नाही दक्षिण दिशा? आपण काय पकडलेलं? इकडं. इकडची दिशा काय? अरे इकडं, सॉरी, आपण उत्तर बरोबर काढलं, मी सांगायला चुकलो. काय येणार याचा आन्सर? पश्चिम. उत्तर आपण बरोबर काढलं होतं, सांगायला मी चुकलो की तिचं तोंड कुठल्या दिशेला असणार आहे? पश्चिमेला. मी हेच काढलेलं ना मगाशी, फक्त सांगायला इकडे तिकडे झालं माझं. कळालं का सगळ्यांना आता? अजून कोणाला काय डाऊट आहे? अजून कोणाला काय डाऊट आहे याच्यात? बोला. येस, करेक्ट. उत्तर आपण काढलेलं ना बरोबर, फक्त मी टिक करताना चुकलो, की जे तुम्ही पण कधीतरी होता, डावी बाजू कुठली असती? पश्चिम. बोल राजा, काय वाटतंय? कसं वाटतंय? होऊन जाईल. चल मी सांगतो कुठलं कुठलं सोपं आहे. पहिलं, दुसरं, ठीक आहे. हा ठीक आहे, हा आपण अवघड मध्ये पकडू. हा प्रश्न आपण अवघड मध्ये पकडू, पण हा तर सोपा आहे. हा पण सोपा आहे, म्हणजे 3, 4. त्याच्यानंतर 5, 6, 7. हा अवघड मध्ये पकडू आपण. हा पण अवघड पकडू. चला, तो तर अवघड नाहीये पण पकडू आपण. हे काय अवघड पकडूया? चला अवघड पकडू आपण. सोपं आहे. 9 अवघड पकडू, त्यासारखाच आहे, ठीक आहे, तरी अवघड मध्ये पकडलाय. परत हा सोपा आहे. 11. त्याच्यानंतर हा आयताची लांबी झालेला आपला 12. त्याच्यावरचा हा अवघड पकडू, नाही जमत बाबा आम्हाला. 12 झालेत. 13 वर्क टाइमचा सोपा प्रश्न. परत हा सोपा प्रश्न 14. हा 15.